हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे एकदम. आज का नाही, कुटुंब रंगले वाईफाईचा दुसरा भाग. हा दुसरा भाग पहिल्यासारखा नाही बरं का. मलाच खूप आश्चर्य वाटलं. त्या कुटुंबानं सांगितल्याप्रमाणे मी व्हिडिओ घातला आणि ते व्हिडिओचे एवढे पॉझिटिव्ह त्याचं घरात घडलं. खूप चेंजेस घडले, खूप बदल झाला. मलाच खूप आश्चर्य वाटलं आणि खूप समाधान वाटलं. एक व्हिडिओ एवढं काम करू शकेल हे आता मला विश्वास बसला, नाही ते मी पण विश्वास ठेवला नसता. तेच आपण बघितलं होतं कसं वायफाय 24 तास चालू असायचं. सगळे सासूबाई बेडरूममध्ये बघत बसायच्या आणि सून आपली स्वयंपाकघरात किंवा डायनिंग टेबलवर, नातू एक ते टी व्हीवर किंवा एखादा मोबाईल मिळाला की मोबाईलवर गेम खेळत बसायचा आणि घराकडे सुनेचंही लक्ष नसायचं, नातवाचं अभ्यासाकडे नाही. सगळं काय घरातला गोंधळ मी सांगितला होता आणि त्या कुटुंबानं सांगितल्याप्रमाणे मी तो व्हिडिओ घातला होता आणि काय चमत्कार घडला हो, खरंच चमत्कार. आता हा चमत्कार कसा घडला आणि आज ते कुटुंब कसं आहे हे सांगणार आहे. तर पण विदिन अ शॉर्ट टाइम, म्हणजे मॅगी 2 मिनिट्समध्ये होते मला माहीत आहे, पण हे असं 2 दिवसात घडते हे मला माहीत नव्हतं. पण खरंच थँक्स लॉट फॉर यूट्यूब आणि व्हिडिओज. असे व्हिडिओ आपले आयुष्य बदलू शकले तर खरंच खूप छान होईल. आता मी मुद्द्याला येते. ते घरातलं आपण पाहिलं होतं, पण हा व्हिडिओ बघितल्यावर बहुतेक सगळ्यांनी चिंतन केलं असावं त्याच्यावर. एस्पेशली सासूबाई. मी म्हटलं होतं त्या पहिल्यापासून शहाण्या होत्या, व्यवस्थित केलं होतं. आता 70च्या पुढच्या वेळ जात नाही म्हणून त्या मोबाईल घेऊन बेडरूममध्ये काहीतरी प्रवचन लावून ठेवायचं, ऐकायचं. त्यांना आवडीचं कुठले महाराजांचं काही करत असायचं. त्यामुळे त्या असं फार इकडे लक्ष घालत नव्हत्या का, म्हणजे स्वयंपाकघरात लक्ष घातलं की मग परत इकडचं इकडे कशाला भांडणं तंटे त्यांना नको असतात घरात. त्यांचा स्वभाव अगदी माझ्या स्वभावासारखा आहे, त्यामुळे त्यांना घरात शांतता पाहिजे म्हणून त्या जास्त नाक खुपसायच्या नाही. आणि त्या बेडरूममध्ये आहेत म्हटल्यावर मी सांगितलं होतं तुम्हाला, सुनबाई कसं नुसतं 24 तास, तिला कशाचंही हे नव्हतं. घर आपलं स्वच्छ पाहिजे, स्वयंपाकघर स्वच्छ पाहिजे किंवा असं नाहीये. हातात मोबाईल मिळाला की ही सिरियल ती सिरियल, अमुक सिनेमाचं तर सिनेमाचं असं फालतू बघायचं. काही तिचं काही पॉझिटिव्ह हे नव्हतंच. हे व्हिडिओ बघितल्यावर मला वाटते सासूबाई आधी चिंतन केलं त्याच्यावर, ते विचार केला हे असं घडता कामा नाहीये, हे चांगलं नाहीये असं त्यांना जाणवलं. मग ते स्वतःच मोबाईल बघण्यावर आधी ते नियंत्रण आणलं. मग त्या काय करायच्या, सकाळी वगैरे वायफाय चालू करायच्या नाहीत, स्वतःचा मोबाईल पण ऑन करायच्या नाहीत. नातू शाळेत गेल्यावर त्यांना काय बघायचं तर त्या बघायच्या, तर झाल्यावर वायफाय बंद ठेवायला लागल्या. का म्हणजे डाटावरचं बघून बघून 1.5 GB डाटावरचं किती बघणार कोणी, लगेचच संपतो तो. ते स्वतःवर आधी बदल आणला. सासूबाई स्वतःवर बदल आणला. सारखं मोबाईलवर राहणं ते बंद केलं. त्याच्याशिवाय काही त्यांना वाचन आवडायचं, काही दुसरं कशात तरी त्या स्वतःचं मन रंगवू लागल्या. आणि ते हे ठरवलं होतं कुटुंबाचं चांगलं व्हायला पाहिजे, ते बघू, मी प्रयत्न करून बघते म्हणून ते स्वतः कंट्रोल आणला. हे झाल्यावर स्वतःच कंट्रोल आणल्यावर सुनेला आपोआप कंट्रोल आला हो. तिचा डाटा ती एवढं बघायची, त्यामुळे डाटा कधीच संपायचं तिचं.
त्यामुळे आणि वाईफाई सासूबाईंचे बेडरूममध्ये त्याचं स्विच असायचं, ते ऑन केलं तरच तिला बघायला मिळायचं, नाही ते स्वतः जाऊन ऑन केलं की विचारणार ना, कामं नाहीत का तुझी, कामं सोडून का ऑन केलंस म्हणून. त्यामुळे तिच्यावर आपोआपच नियंत्रण आलं. आणि नातू पण हे सगळं बघून आपले अभ्यासाकडे, आपलं काहीतरी वाचन करायचं, शाळेतला अभ्यासात तो हुशारच होता, पहिलेपासून प्रश्न नव्हता, पण त्याच्याशिवाय आणि काहीतरी पुस्तक वाचायचं आणि काहीतरी करायचं, ह्याच्यावर तो पण गुंतायला लागला. किंवा चित्र काढायची किंवा काही कविता थोड्याफार करतो तो, ते कविता करायला लागायचं, ह्याच्याकडे त्याचं लक्ष गेलं. म्हणजे एका व्हिडिओनं लगेच त्या कुटुंबाला कसं परत व्यवस्थित पॉझिटिव्ह सेटअपमध्ये आणलं, म्हणजे कमाल आहे का नाही. म्हणजे ठरवलं की आपण करू शकतो. म्हणतात देर इज नथिंग इम्पॉसिबल. खरंच नथिंग इज इम्पॉसिबल. पण आधी जे काही योग्य तर करायचं, आपण विचार करायला पाहिजे. ओके, सगळे विचार करणार नसतील. इथे कसं सासूबाई आधी विचार केला आणि त्या म्हणाल्या मी बघते होते का म्हणून. ते स्वतःवर तर कंट्रोल आणला, ते स्वतःचा कंट्रोल आणल्यामुळे बाकीच्यांचं पण जरा कंट्रोल आला. मग सुनेला नाही म्हटलं तरी थोडंफार घराकडे लक्ष द्यायला पाहिजे ना. आणि होममेकर म्हटल्यावर तिची ड्युटी पण आहे ती. त्यामुळे सगळं एकदम परत 2च दिवसात, हो मला आश्चर्य वाटलं 2 दिवसात असं कसं घडेल म्हणून. आणि ते घरातलं तो छोटे मुलाचे वडील ते मला सांगितलं, ओ काकू असं असं झाले बघा, आणि दुसराही व्हिडिओ तुम्ही बनवा म्हणजे लोकांना कळेल किती इफेक्टिव्ह आहे हे मीडिया, ह्याचं इफेक्टिव्हनेस कळेल. आणि आपण ठरवलं की कसं आपण बदलू शकतो हे पण लोकांना कळेल. 2-3 दिवसापासून मला तो मुलगा म्हणत होता व्हिडिओ बनवा ह्याच्यावर म्हणून, पण मलाच बाकीचं कामं होती त्यामुळे माझंच राहिलं. मग म्हटलं आज आत्ता बनवूया, नाही ते राहून जाते. त्यामुळे मला काय म्हणायचं, कुठलीही गोष्ट योग्य ते मार्गावर आपल्याला बदलायचं असलं तर आपण लोकाची वाट बघत बसायचं नाही. ज्याला वाटते ना ते माणसांना आपलेपासून चालू करायचं, म्हणजे आपोआप बदल होतो. आणि अशक्य असं काही नाहीये जगात. नथिंग इज इम्पॉसिबल. इम्पॉसिबल सुद्धा काय म्हणते, आय एम पॉसिबल. त्यामुळे तर शक्य आहे, फक्त आपल्याला निर्णय घ्यायची क्षमता पाहिजे. कुठला योग्य कुठला अयोग्य ते आपण योग्य हे कसं करायचं. आणि कोणी एका माणसानं, घरातले एका माणसानं ठरवला तरी सगळं बदल घडवू शकतो. आणि ह्याच्यामुळे सगळ्यांचंच चांगलं होणार हो. ते नातवाचं तरी उत्तमच होणार. त्याला आता ते मोबाईलचं टीव्हीचं नाद कमी झाला. थोडा वेळ बघायला कोणालाच ना नाही हो. तुम्ही 1-2 तास बघा, पण दिवसभर तेच रंगून राहायचं हे काही बरोबर नाहीये. त्यामुळे आपोआप त्याचं पण अभ्यासाकडे लक्ष गेलं, स्वतःचं काहीतरी करण्याकडे लक्ष गेलं. सुनेचं हळूहळू घराकडे लक्ष जायला लागलं. त्यामुळे घर पण साफ राहायला लागलं. त्यामुळे सासूबाई ठरवलं, हळूहळू सगळी गाडी रुळावर आली. आणि तोही मला आश्चर्य, म्हणजे एवढं 2 दिवसात एवढा फरक पडू शकतो का. मला खरं खूप काय असा विश्वास बसेना. तो मुलगा म्हणाला, काकू होते येऊन बघा तुम्ही कसं आता चाललंय, त्यामुळे तुम्हाला मेनी थँक्स म्हणाला. असे छान तुम्ही घरगुती विषयांवर जे घरातनं घडत असते त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ बनवत जावा, सगळी घरं अशी सुखाची होतील असं म्हणाला. मला तरी खूप आनंद झाला.
त्या व्हिडिओमुळे आणि तुमचे कोणाचे घरातही बदल झाला असला तरी मला कळवा. मला खूप आनंद होईल का, म्हणजे काहीतरी आपले करणेनं कोणाचं तरी चांगलं होते, पॉझिटिव्ह होते, हे तर खूप खूप आनंद मिळतो. अच्छा, हॅव ए गुड डे.